चिराग संजय राऊत, सारिका वासुदेव महाडिक, सोनवणे गायत्री बाळासाहेब, ऋषिकेश लक्ष्मण भाऊ, बारामती VPMS, पुणे कॉलेज नेम गरवारे, अहमदनगर सिटी आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज रावरी. मी पुण्यातलाच आहे. BGVT कॉलेजमधून पास आउट झालो. नीटमध्ये 213 पडले, सेकंड अटेम्प्ट होता. 300 and फर्स्ट अटेम्प्ट. नीटमध्ये स्कोअर माझा 257 होता आणि हा फर्स्ट अटेम्प्ट. माझा पहिला अटेम्प्ट होता. 214 स्कोअर आहे. रशियाचं मेडिकल जे आहे ते ऑल अराउंड वर्ल्ड खूप चांगलं आहे आणि बाकीच्या कंट्रीजला तर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी पण खूप चांगलं आहे आणि खूप पॉकेट फ्रेंडली पण आहे. मेजॉरिटी ऑफ कंट्रीजमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात ज्याच्यामध्ये स्टुडंट ॲडमिशन घेतात, पण ते कधी पण ब्लॅकलिस्ट होऊ शकतात. आणि आता रशियामध्ये घ्यायचं कारण एकच होतं की गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी तिथली मिळत होती. सेफ आहे, परत अफोर्डेबल आहे आणि एज्युकेशन क्वालिटी आणि टेक्नॉलॉजी. रशिया सेफ पण आहे आणि तिथले गव्हर्नमेंटचे रूल्स पण आहेत आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजी. आहे की सर रशियाचे भरपूर चांगले आहेत मेडिकलसाठी. हो, त्यामुळेच आम्ही रशियाच बाकीचे कन्सिडर काय केलेच नाही. बिकॉज फेडरल युनिव्हर्सिटी आहे आणि म्हणजे एज्युकेशनची क्वालिटी पण बेटर आहे इतर युनिव्हर्सिटीपेक्षा आणि ड्रीम डेस्टिनेशन होता पहिल्यापासून. तर ती फेडरल युनिव्हर्सिटी आहे हे पहिलं कारण आहे की ती गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे आणि तुम्ही जे शिक्षण गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमधनं जे घेता त्याला कम्पेअर तुम्ही स्टेटला असं करू शकत नाही आणि खूप हे पण आहेत, अदर फॅसिलिटीज पण आहेत. हे सेंट्रलचं असल्यामुळं मी चूज केलं कारण का आपल्या इंडियातलं एम्सच्या बरोबर मानतात त्याला, म्हणून सेंट्रलला चूज केलं आणि अफोर्डेबल पण. आय गेस फ्रेंडनेच तिथं कारण भरपूर बेटर फॅसिलिटीज आहेत आणि ते कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफकोर्स चांगली आहे. खूप रिलायबल आहे, म्हणजे आम्ही रिलाय करतो त्यांच्यावर आणि ट्रस्टवर्दी आहेत आणि त्यांचं जो काही हे आहे तो खूप असा म्हणजे पारदर्शकता आहे त्यांच्याकडं. खरं तर मम्मी सिंगल मदर असल्यामुळं तिला खूप हे वाटायचं की मुलाला कसं बाहेर पाठवायचं एकट्याला शिकायला, पण सरांनी तिचं खूप म्हणजे मेंटली खूप तिला प्रिपेअर केलं की तुम्ही आज मुलाला म्हणजे आमच्या सुपूर्द करताय, पण ते खूप प्रभावी आहे. रिलेटिव्सनी रेकमेंड केलं होतं आणि चांगलं वाटलं मला. AKEC चांगलं स्टाफ चांगला आहे आणि एक कॉन्फिडंट येतो की AKEC त्या अमित सरांशी बोलल्यावर असं कॉन्फिडंट आला की आपण रशियाला जाऊ शकतोय, तिथे आपण आपलं एज्युकेशन घेऊ शकतोय आणि त्यांच्यासोबत बोलल्यावर कॉन्फिडन्स आला की आपलं पुढे कसं करणार, काय करणार, गव्हर्नमेंटचे काय रूल्स आहेत, सर्व त्यांनी गाईड केलं एकदम. सेम फ्रेंड त्याच कॉलेजमध्ये त्याच कन्सल्टन्स थ्रू गेले ते. त्यांचं कन्सल्ट पर्सनल होतं ऑफकोर्स. सो त्यांनी मेडिकल डॉक्टरमध्ये कसं पर्स्पेक्टिव्ह पाहिजे तशा प्रकारे गाईडलाईन केला. हो, त्यासाठी आधीपासून प्रिपेअर होतो. त्या घरी बनवून खायची आणि ह्याची सवय आहे. थोडं डिफिकल्ट आहे, बट एक एज येतं त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ती घ्यावीच लागते. हो, हे रशियाला जायच्या आधीच क्लिअर की आपलं जेवण तिथं बनवून आपल्याला खायचं आहे. तसं मम्मीने मला शिकवलं आहे थोडंफार काही, आता आपल्याला आपलं करून खायचं आहे. तसं काही हे नाही, घरी करतोच मग तिथं पण करायला काही हरकत नाही. जेवण बनवायला सगळं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. हॉस्टेल आहे, सो त्याची प्रिपरेशन तर आम्ही आधीपासूनच सुरू केली आहे. खूप चांगलं आहे की जेणेकरून एका लेवलची मुलं एका ग्रुपमध्ये तुम्ही हे करू शकता आणि त्यांना असं लेफ्ट आउट नाही वाटत बाकीच्यांना की एकाच मेंटॅलिटीचे असल्यामुळं. मग ते खूप चांगलं होतं. लाईक पॅटर्न वेगळा होता त्यांचा, बट ठीक आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट मिड होते, म्हणजे एवढे पण हार्ड नव्हते. सो चांगले आले कारण की खूप रिलायबल आहेत इथले जे, आणि त्यांनी एक म्हणजे कसं असतं आपण इझिली ट्रस्ट कोणावर देत नाही, पण असं पुढचा माणूस जर खूप हे करून सांगत असेल तर खूप रिलायबल अँड ट्रस्टवर्दी आहेत ते आणि पारदर्शकता असल्यामुळे त्यांच्या व्यवहारामध्ये खूप चांगलं आहे. बिकॉज 6 years ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. सेकंड मला चांगलं वाटतं हे लाईक जसे पॅरेंट्स असतात तसेच जे स्टाफ मेंबर्स आहेत सगळे चांगले आहेत. AKECचा स्टाफ खूप चांगला आहे आणि अमित सर सर्व गोष्टी क्लिअर पहिले करतात. काही तिकडचे काय रूल्स आहेत, तिकडचे काय रूल्स आहेत, सर्व गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहेत, तरच ते तुम्हाला घ्या म्हणतात आणि
तसं स्टाफ खूप छान आहे. आपले पॅरेंट्स जसे आहेत तसेच ते आपल्यासोबत बोलतात. ऑफकोर्स, कारण त्यांची रेप्युटेशन चांगली आहे. आपल्याला माहिती आहे त्यांच्या थ्रू प्रॉब्लेम जास्त येणार नाही. सो त्यामुळेच मी रिकमेंड करेल मित्रांना. तो खरं तर निर्णय स्वतः मुलांचा आहे की तुम्हाला खरंच ते 1 वर्ष घालवायचं आहे का त्या ह्याच्यामध्ये. कारण की त्याच्यामध्ये डिप्रेशन पण येतं खूप मुलांना की आपण तेच खरं म्हणजे तेच करतो आहे आपण. मग त्याच्यामधनं जर फ्री व्हायचं असेल तर तुम्ही एकतर इकडं ह्या मार्गाला येऊ शकता, नाहीतर तुम्ही मग बेस्ट तुमचं काढून तुम्ही इंडियामध्ये पण लागू शकता. नीटमध्ये बघितलं तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि कॅटेगरी वाईज जर स्कोअर बघितला तर त्याचं थोडं म्हणजे डिफिकल्टी येते, प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये. तर माझं सजेशन राहील की जर तुम्ही फायनान्शियली चांगले आहात तर तुम्ही अब्रॉडला पण घेऊ शकता. त्यांची चॉईस त्यांना करायचं आहे. एक अटेम्प्ट दिल्यावर त्यांना कळेलच की त्यांना पुढे काय करायचं आहे. रशियात घ्यायचं आहे, कुठं दुसऱ्या कंट्रीला घ्यायचं आहे की परत. त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं असेल तर त्यांनी लवकर निर्णय घेतला पाहिजे. तो त्यांना रिकमेंड करतो की रिपीट केलं तरी हरकत नाही, त्यांची चॉईस. तुम्ही बाहेर पण जाऊ शकता अब्रॉड.